प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला, पवित्र तुझी उभारी संभवली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभो तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती करा. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभो तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती करा. आमेन. देवशब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभो तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या पुत्राच्या देहधारणेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजची ही पवित्र मिसा ख्रिस्तवासी फादर पास्कोल फर्गोस 6 महिन्याची मिसा, ख्रिस्तवासी फ्रान्सिस व अंटोनेट तेलिस एन्सेल पर्याच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण नोहेना देणाऱ्याचे हेतू सफल होण्यासाठी तसंच आपल्या प्रत्येकाच्या हेतूसाठी ही पवित्र मिसा बलिदान अर्पण केले जात आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. देवक शब्दासह प्रार्थना. जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा दुतर्फी संभाषण होतं. देवाचा शब्द आपण वाचतो आणि त्यानंतर आपण प्रतिसाद देतो. आपण स्तुती आराधना करतो, देवाला गौरव देतो, मध्यस्थी करतो, विनंत्या करतो आणि अशा प्रकारे देवाच्या शब्दाने प्रेरित होऊन आपण हा चांगला प्रतिसाद देत असतो. आजच्या ह्या पवित्र मिसा बलिदानामध्ये प्रार्थना करूया, देवाच्या शब्दावरील आमचा विश्वास अधिकाधिक वाढावा की जेणेकरून आम्ही चांगल्या प्रकारे प्रार्थना करून देवाला धन्यवाद मिळावे म्हणून विशेष प्रार्थना करूया. थोड्या वेळ शांत राहून कळत नकळत जी पापं आपल्या हातून घडली आहेत त्याची प्रांजळपणे कबुली करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व बौद्मा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैगईनं मी फार पापी केलेले आहेत. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध. पण नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संतांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करो व आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेओ. आमेन.
कर। हे प्रभो आमावर दया कर। हे ख्रिस्ता आमावर दया कर। हे ख्रिस्ता आमावर दया कर। हे प्रभो आमावर दया कर। हे प्रभो आमावर दया कर। आपण प्रार्थना करूया। सर्व समर्थ परमेश्वरा, सर्व चांगल्या गोष्टीचा तू उगम आहेस। आमच्या अंतःकरणात तुझ्याविषयी प्रेम निर्माण कर। आमची श्रद्धा वाढव। तुझी कृपादृष्टी आम्हावर सतत राहू दे। तू आम्हाला दिलेली वरदानं आम्हापाशी कायम ठेव। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काय जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो। पौलचे कलेसंकारास पत्र यातून घेतलेले वाचन। आम्ही तुम्हाविषयी ऐकल्या दिवसापासून तुम्हासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो की सर्व आध्यात्मिक ज्ञान आणि बुद्धी ह्यांच्याद्वारे तुम्ही त्यांच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे। तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी। सर्व प्रकारचा धीर आणि सहनशक्ती ही तुम्हास आनंदासह प्राप्त व्हावी, म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे आणि ज्याने तुम्हाला प्रकाशातील पवित्र जनाच्या वतनाने भागीदार होण्याजोगे केले त्या पित्याची तुम्ही उपकारस्तुती करावी। त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले। त्या पुत्राच्या ठायी खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे। हा प्रभूचा शब्द। प्रतिसाद। परमेश्वराने आपले तारण जाहीर केले आहे। परमेश्वराने आपले तारण जाहीर केले आहे। परमेश्वराने आपण सिद्ध केलेले तारण जाहीर केले आहे। राष्ट्रासमक्ष आपले न्यायपण प्रकट केले आहे। इस्रायलच्या घराण्यावरील आपली दया आणि सत्यता यांचे स्मरण केले आहे। प्रतिसाद। परमेश्वराने आपले तारण जाहीर केले आहे। पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण पाहिले आहे। अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा। उच्च स्वराने आनंद गा, त्याची स्तोत्रे गा। प्रतिसाद। परमेश्वराने आपले तारण जाहीर केले आहे। परमेश्वराचे गुणगान विनेवर करा। विनेवर सुस्वर स्तोत्र गा। कर्णा आणि सिंग वाजवून परमेश्वर राजासमोर जयघोष करा। प्रतिसाद। परमेश्वराने आपले तारण जाहीर केले आहे। Hallelujah, 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 hallelujah.
प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लोक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेलं आजचं हे वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. लोकसमुदाय येशू जवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मसवे पाहिले. त्यावरील कोळी खाली उतरून जाळीत धुत होते. त्या मत्स्यांपैकी एक सिमोनाचा मसवा होता. त्यावर चढून येशू किनाऱ्यापासून जावा म्हणून तो चढावा असे त्यांना सांगितले. मग तो मसव्यात बसून समुदायास शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपल्यावर त्याने सिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली टाका. सिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरलेले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका त्यांच्या जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मसव्यात होते त्यांनी येऊन आपल्याला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांचं खुणावले. मग ते आल्यावर दोन्ही मसवे इतके भरले की ते मसवे बुडू लागले. हे पाहून सिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभो, माझ्यापासून दूर जा, कारण मी पापी मनुष्य आहे. कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो आणि त्याच्याबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते. तसेच सिमोनाचे भागीदार जबदीचे मुलगे याकोब आणि योहान हेही विस्मित झालेले होते. तेव्हा येशू सिमोनाला म्हणाला, भिवू नकोस, येथून पुढे तू माणसे धरणारा होशील. मग मसवे किनाऱ्याला लावल्यावर सर्व सोडून देऊन ते येशूचे अनुयायी झाले. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, भल्या पहाटे एक बालिका चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी येत असे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या इमाजीपाशी, पुतळ्यापाशी ती डोळे बंद करून हात जोडून नम्रपणे प्रार्थना करीत असे आणि काहीतरी पुटपटत असे. जवळजवळ 15 दिवस त्या धर्मगुरूने हे दृश्य पाहिलं आणि फादरांना राहवलं नाही. आणि फादरांनी त्या बालिकेला विचारलं की तुला प्रार्थना येते का? आणि अशा वेळेला ती बालिका म्हणाली, फादर, मला प्रार्थना येत नाही, परंतु मला ABCD झेडपर्यंत येते आणि मी ती 5 वेळा बोलते आणि मी देवाला सांगते, देवा, मला प्रार्थना करायला येत नाही, परंतु माझं जे काय आहे, माझे जे हेतू आहेत ते सगळे मुळाक्षरं जे आहेत, अल्फाबेट जे आहे त्यामध्ये सामावलेलं आहे, त्याची फक्त तू योग्य अशी जुळाजुळ कर. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, गॉड वॉन्ट्स युअर हार्ट, नॉट युअर वर्ड्स. देवाला आपलं हृदय पाहिजे, त्याला शब्द नको. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की श्रद्धावंत लोक असं म्हणतात की प्रार्थना कशी करायची ती आम्हाला ठाऊक नाही. आपल्यापैकी अनेक जण जेव्हा प्रार्थना करण्यासाठी एकत्र जमतात व कोणीतरी प्रार्थनेचं नेतृत्व करावं म्हणून सांगितलं जातं आणि अशा वेळेला भयान शांतता पसरते. इतकेच नव्हे तर आपल्या वैयक्तिक जीवनातसुद्धा आपल्याला प्रार्थना करायची असल्यावर काही वेळेला शब्द सापडत नाहीत. संत पॉल ह्यांनी रोमकरास लिहिलेल्या पत्रात अध्याय 8 वचन 26 मध्ये सांगितलेलं आहे
की पवित्र आत्मा आपल्याला अशक्तपणात हातभार लावत असतो. कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशा प्रकारे केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नसते. आणि म्हणूनच पवित्र आत्मा शब्दांनी व्यक्त करता येणार नाही अशा तळमळीने आपल्यासाठी मध्यस्थी करत असतो. लूकच्या शुभवर्तमानात अध्याय 18 वचन 1 मध्ये आपण वाचतो की सर्वदा त्यांनी प्रार्थना करावी आणि खचू नये ह्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना दाखल्याद्वारे सांगत असतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जो देवाचा शब्द आहे तो जेव्हा आपण खऱ्या मनापासून खऱ्या हृदयापासून वाचतो त्यावेळेला आपल्याला प्रार्थना करण्याची प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. त्याचे अनेक संदर्भ आपण बायबलमध्ये वाचलेले आहेत. प्रभू येशूनं शिकवलेली आमच्या स्वर्गीय बापा ही प्रार्थना सर्व प्रार्थनेचा गाभा आहे. ज्या वेळेला प्रेषितांनी योहानाच्या शिष्यांना प्रार्थना करताना पाहिले तेव्हा त्यांना प्रार्थना करण्यासंबंधी प्रेरणा मिळाली आणि त्याने प्रभू येशूला सांगितलं, आम्हाला देखील तुम्ही प्रार्थना करण्यासाठी शिकवा. आता प्रार्थना का करावी? देवशब्द देवाच्या प्रजेला एकत्र आणत असतो, त्यांच्यामध्ये ऐक्य भावना निर्माण करत असतो, त्यांच्यात वाढ करून त्यांना ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये टिकवून ठेवत असतो. सरते शेवटी ज्या वेळेला धर्मगुरू पवित्र मिसा बलिदान अर्पण करत असतात त्यावेळेला उपासनेमध्ये आपण देवाचा शब्द ऐकत असतो आणि भाविक आपले हेतू मांडून त्याला प्रतिसाद देत असतात. तिथं ख्रिस्ताच्या मरणाची घोषणा केली जाते, त्यावर शिक्कामोर्तब केला जातो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, भाविक ह्या अर्पणाद्वारे त्याच्या अंतःकरणातले जे हेतू आहेत आणि पवित्र संस्कारामध्ये तो सहभागी होत असतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या श्रद्धावंत लोक जेव्हा श्रद्धेतून खऱ्या अर्थाने ते देवापाशी येत असतात, अंतःकरणानं ते नतमस्त होत असतात आणि त्यामुळे त्यांचं आध्यात्मिक जीवन त्यामध्ये वाढ होत असते आणि ते पवित्र रहस्य साजरे करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळत असते. बायबलमध्ये आपण अनेक उदाहरण पाहतो की देवाचा शब्द म्हणजे प्रार्थना होती. प्रभू येशू ख्रिस्ताचा शब्द ही प्रार्थना होती. शताधिपती त्याचा चाकर हा आजारी पडलेला होता, मरणास टेकलेला होता आणि अशा वेळेला तो हुकमाचा ताबेदार होता. त्याने एकाला ए म्हटलं की तो यायचा, दुसऱ्याला जा म्हटलं की तो जायचा. आणि अशा वेळेला तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो आणि सांगतो की तुम्ही माझ्या घरी यावे इतका योग्यतेचा मी नाही, फक्त एक शब्द बोला की माझा चाकर बरा होईल. किती अगाध असा विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावर होता, त्याच्या शब्दावर होता. त्याच्या शब्दाने तो बरा होणार होता हे त्याला ठाऊक होतं आणि म्हणूनच त्याची आठवण या पवित्र मिसा बलिदानासाठी होते. ज्या वेळेला आपण ख्रिस्त शरीर घेत असतो त्या अगोदर आपण बोलतो की प्रभू तू माझ्या अंतःकरणात यावा इतका योग्यतेचा मी नाही, परंतु एक शब्द मात्र बोल की मी बरा होईल. पक्षघाती माणसाला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, उठ तुझी बाज घे आणि चालू लाग. केवळ ख्रिस्ताच्या शब्दाने तो पक्षघाती असून देखील चालू लागला. इतकं प्रचंड सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दात आहे. लाजरस म्हणून 3 दिवस झाले होते, त्याला दुर्गंधी येत होती. असं असून देखील प्रभू येशू ख्रिस्तानं लाजरस सांगितलं चल बाहेर ये आणि तो बाहेर आला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानात बघितलं खरं म्हणजे शिमोन हा मासेमारी करण्यात तरबेज होता आणि अशा वेळेला संपूर्ण रात्र त्यांनी कष्ट केले होते, काहीच त्याला सापडलेलं नव्हतं. आणि अशा वेळेला ख्रिस्त त्याला सांगतो की जाई इथे सोड. आणि अशा वेळेला सांगतो संपूर्ण रात्र आम्ही थकलेलो, काहीच मिळालं नाही, पण तुम्ही सांगता म्हणून. त्याला माहिती होतं ख्रिस्त सांगणार मग काय होणार. आणि त्यानंतर इतकी प्रचंड मासे त्याला सापडत असते की जाई फाटू लागते.
माझ्या प्रिय बंधुभगिनी, देवाचा शब्द इतका महान आहे, प्रचंड क्षमता त्यामध्ये असते. आणि म्हणूनच तो देवाचा शब्द ज्यावेळेला आपण वाचतो खऱ्या अंतःकरणानं, त्यावेळेला प्रार्थना करण्याची आपल्याला प्रेरणा होते. आणि ती प्रेरणा सतत व्हावी म्हणून या मिसाबलीत आपण विशेष प्रार्थना करूया. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण आपल्या विनंत्या प्रभूच्या चरणाशी मांडूया. ज्या वेळेला आपण देवाचा शब्द चांगल्या अंतःकरणाने वाचत असतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने प्रार्थना करत असतो. आपल्या ज्या विनंत्या आहेत त्या प्रभूच्या चरणाशी मांडूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, प्रभो आमची प्रार्थना ऐक, प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप्स फेलिक्स, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांनी आपल्या प्रार्थनामय जीवनाद्वारे लोकांसमोर नेहमीच चांगला आदर्श निर्माण करावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. सर्व राजकीय नेत्यांना देशाच्या आणि जनतेच्या हितासाठी कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तींनी देवशब्दाचा चांगल्या प्रकारे प्रार्थनेसाठी वापर करावा व त्यांचे जीवन देवशब्दावर आधारलेले असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. मरियेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्याला नित्य नम्रतेचे जीवन जगता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. जे जे लोक आजारी आहेत अशांना परमेश्वराचा स्पर्श व्हावा व त्यांचे आजारपण सहन करण्यास त्यांना कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, मोठ्या विश्वासानं आम्ही आमच्या मागण्या तुझ्यासमोर मांडलेल्या आहेत. आम्हा प्रत्येकांना तू आशीर्वादित कर. ह्या नवीनाच्या काळामध्ये आम्ही अधिकाधिक बायबल वाचन करावं व आमच्या पावित्र्यात आम्ही वाढ करावी म्हणून आम्हाला प्रेरणा दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव हो. आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, या पवित्र समर्पणाद्वारे तुझा आशीर्वाद आम्हाला दे व आम्हामधील तुझं तारण कार्य पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर
बरोबरसुद्धा तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहेत. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. हे योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. तो दिव्य शब्द आहे, त्याच्याद्वारे तू या विश्वमंडळाची निर्मिती केलीस. आपल्या तारणासाठी तू त्याला पाठवलेस. पवित्र आत्म्याच्या प्रभावानं त्याने मानवदेह धारण केला. तो कुमारी मरीपासून जन्मला. आमच्यासाठी क्रूसावर त्याने स्वतःला खिळून घेतले. मृत्यूला त्याने जिंकून घेतले आणि पुनरुत्थित होऊन तो जगापुढे प्रगट झाला. अशा प्रकारे त्याने तुझी तारण इच्छा पूर्ण केली व अवघी मानवजात तुला परत मिळवून दिली. म्हणूनच सर्व दूत व सर्व संत ह्यांच्याबरोबर सहभागी होऊन आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. पावन पावन स्तुतिये सर्वशक्तिमय परमेश्वरा. पावन 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 स्तुतिये सर्वशक्तिमय परमेश्वरा. महिमेने होनिया पूर्ण जयगान गाऊ लागले स्वर्ग धरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी. पावन 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 स्तुतिये सर्वशक्तिमय परमेश्वरा. गुना में एक तो अति धन्य होईल. जय गान गाऊ लागले स्वर्ग धरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी. पावन 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 तुझिये सर्वशक्तिमय परमेश्वरा. प्रभो, तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देते म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानिले व तो प्याला आपल्या शिष्यांना देते म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया
आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातूनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला, श्रद्धेच्या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पिते आम्ही तुला जीवनदायी भाकर वा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तू सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स, सर्व धर्मगुरू यांच्यासह प्रभू आम्हा सगळ्यांची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. या जगातून बोलावून घेतलेल्या आमच्या सर्व बंधू आणि भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या सर्व लोकांना तुझं दिव्य दर्शन घडव. आम्हा सगळ्यावर दया कर. देव माता धन्य कुमारी मारिया, तिचा पती योसेफ, सारी प्रेषित आणि जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे प्रभू तू वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे पित्या आम्ही तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यानं जी प्रार्थना शिकवली ते कुटुंब येणार त्याने बोलूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आज आमची दरसाची भाकर आज आम्हाला दे, आणि जशा आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यांतील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीव असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर असो, आणि तुम्हाबरोबर सुद्धा. मोठ्या प्रेमानं आपण एकमेकास शांतीवंदन करूया. दया दया धारा आमावरी प्रभुवरा, पाप हार का परमेशा को करा. सुनी दया दया धारा आमावरी प्रभुवरा, पाप हार का परमेश को करा. शांती वर्षा आमावरी प्रभु
आम्हावरी प्रभू वया, आम्हावरी प्रभू वया. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात बोलवण्यात आलेले आपण सर्वजण धन्य आहोत. हे प्रभो हो, तुझा स्वीकार कराव्यात इतका मी पात्र नाही, परंतु मात्र बोल की मी बरा होईल. ख्रिस्ताचे शरीर सध्याच्या व्हाई जीवनात आमचे संरक्षण बनो, ख्रिस्ताचे रक्त सध्याच्या व्हाई जीवनात आमचे संरक्षण बनो. आमेन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्या बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, जीवनाच्या भाकरीनं तू आम्हाला नवजीवन देतोस. या भाकरीने तुझ्यावरील आमची भक्ती वाढव
आणि जनसेवेद्वारे तुझी सेवा करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. जन्मदिन नवेनाची प्रार्थना. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याला धन्यकुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. त्याने आम्हाला पापांपासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिवस उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तिच्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा, आजारांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सांत्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूसाठी प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. इथे आपली विनंती सांगावी. आम्हाकडे दयादृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता मरिया हिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावेत म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे. तू धन्यकुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्ये केलेली आहेत. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस. ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदये भरून काढ. आमेन. आपला प्रतिसाद असेल, आम्हासाठी विनंती कर. हे मोत मावले, आम्हासाठी विनंती कर. हे वेलंकनी माते, आम्हासाठी विनंती कर. हे नित्य सहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर. आजच्या मिसाचे आयोजन हे चर्चवाड आणि वाणद गावपर्यंत केल्याबद्दल परमेश्वराचा आशीर्वाद त्यांच्यावर राहो. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद आपल्या प्रत्येकावर येऊ. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानू. फूले